अगं शीतल, बॅग एवढी मोठी आहे की सगळं सामान बसलं बघ यात. पावसाचं चाललीस ना म्हणून 2 जोडी कपडे जरा जास्तीतच टाकलेत आणि एक साडी बी टाकली. अजून काय राहिलं? हा, कानातलं बघ या बाजूला टाकलेत. जेडे, अगं कशाला? मी आवरलं असतं की. अगं झालं आता सगळंच, तसं काय राहिलं नाही आवरायचं. मी येते. भयो, एकदा तिला सॉरी म्हणा की. आता एवढं सगळं झालं तरी बी ती पुढे होऊन सगळं करते. अहो, तुमच्या बोलण्यानं दुखावली गेली ती. एकदा सॉरी म्हणा की तिला. जयडे, जयडे, काय राहिलं का? नाही काय राहिलं नाही. सॉरी. म्हणजे आता सॉरी म्हणून असं बोलेल काय मागं नाही घेतात, पण काय माहिती त्या दिवशी काय झालेलं. डोकंच तळ्यावर नव्हतं. उगाच तुला काय काय बोलून मी. अजिंक्य, माझं काय चुकलं होतं की तुम्ही एवढं बोललात? लहानाचं मोठं एकत्र झालो आपण, पण मला कधीच नाही आठवत तुम्ही मला काय चिडून बोललात का टाकून बोललात. बाकी एवढं सगळं झालं ते विसरीन बी, पण तुमचा बोललेला एक शब्द माझ्या काळजावर घाव घालून गेला. तुमची तरी काय चूक आहे म्हणा. अख्खं गाव आता येता जाता काय बी बोलतय मला, तेच तुम्ही बी बोललात. आता जो तो आपलं नशीब घेऊन येतो, त्याला कोणालाच काय करता येत नाही. आता माझ्या वाटेला आलेले भोग मलाच भोगायला लागणार. जेडे, अगं कशाला आता झालेला काढत बसतीस? बरं झालेलं राहिलं ग, पण आत्ताच बघ की मिठी मारली तर एवढं अवघडले. तुमची बायको होण्याचं नशीब नाही मला मान्य आहे, पण आपली इतक्या वर्षाची मैत्री बी विसरलात वय. अगं नाही नाही, असं काय नाही. मी जाऊन आलो जरा. शीतल, तुम्ही चाललात खरं, पण पण काय? आता जायच्या आधी असं बोलू नये, पण मनाला लय कसं तरीच वाटतंय बघ. जरा व्यवस्थित जा. काहीतरी वाईट घडतं का काय असं वाटतंय सारखं मनाला. जरा जपून फिरा. उगाच काहीतरी उलट सुलट घडायला नको. आजा, आजा, अरे आवरलं का नाही? हे बघ, ही चावी. पेट्रोल भरले गाडीत. हा, सावकाश जावा आणि इथली काय बी काळजी करायची नाही. आम्ही आहे इथं सगळं सांभाळायला. हा, या. हेल्मेट. अनु भाई,
परत यायला इसरू नका, नाहीतर तिकडं फिरायच्या नादात बॉर्डरवर जायचं इसराल. आजा, अरे सामान सगळं घेतलं का? वय तेवढी पस राहिली, जाता जाता घरून घेणार आहे. सांभाळून जावा पोरानो. हे काय आली सुमन? हे घे. काके काय झालं ग? मला कुठं काय काय नाही. नक्की ना? होय ग. आजा, पावसा पाण्याचं लई येळ लावू नका. हा, सावकाश जावा. शीतल, काळजी घ्या हा. मला फोन करा पोचल्यावर. हा, शितले, तुझ्या आयुष्यातलं गोड क्षण अनुभवायला चाललेस तू. हे माहेरचं वजन नको तुझ्या वाट्याला. मिसेस फौजी, इथून पुढचे 2 दिवस फक्त तुम्ही आणि मी. हॅलो, वेलकम सर. व्हॉट कॅन आय हेल्प यू? नमस्कार, आम्हाला एक रूम पाहिजे होती. कशी पाहिजे? डिलक्स की साधी? म्हणजे एसी हवी विदाउट एसी? AC. अहो कशाला, साधी चालेल की. बर, साधीच बघा. चालेल. सर, इथं तुमचं नाव लिहा आणि तुमचा ID प्रूफ दाखवा सर. या तुमच्या मिसेसच आहेत ना? तुम्हाला काय वाटतं? तसं नाही, काही जण लग्न झालेलं नसताना सुद्धा येतात ना, तसं अलाव नाही करत आम्ही. हा, म्हणजे तुम्हाला असं वाटतं माझी बायको नाहीये? नाही नाही, तसं नाही, मी फक्त सांगितलं तुम्हाला. अहो काय चाललंय तुमचं? ते बघा की जरा काय होतंय का. अहो थांबा, मी यांची बायकोच आहे. थांबा, ठीक आहे, ID प्रूफ. मॅडम, यावरती तुमचं आडनाव वेगळं दिसतंय. हसायला काय झालं? लई मजा येते वाटतं. माझीच बायको आहे. हे बघा, आम्ही 2 दिवसासाठी फिरायला आलो. सॉरी मॅम, फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतात आम्हाला. दिनेश, येस सर. मॅम तुमच्या बॅग्स द्या, हा रूम दाखवेल तुम्हाला. ही तेवढी एकच बॅग आहे. चला या.